मी आहे ह्या शब्दातच आमचं सगळंच विश्व सामावलेलं होतं. आणि आज आज आम्हाला खूप खूप पूर्ण वाटतंय. आमची स्वतःचीच नाही तर आमच्या मुलाबाळांची, आमच्या नातवंडांची पण आम्हाला काळजी वाटते. महिलांसाठी ना आज इथं लॉ अँड ऑर्डर खूप बारामतीमध्ये खूप चांगली आहे, त्यांच्या धर्मामुळे, त्यांच्या शिस्तीमुळे. नमस्कार. आपण विद्या प्रतिष्ठान बारामती या ठिकाणच्या क्रीडा संकुलावरती आहोत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं पार्थिव त्यांच्या गावी काटेवाडी या गावी त्या ठिकाणी अंत्यदर्शन तिथल्या लोकांच्या अंत्यदर्शनासाठी नेण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणाहून काही वेळानंतर या ठिकाणी त्यांचं पार्थिव या क्रीडांगणावर येतात. या संस्थेचं महत्त्वाचं काम ही संस्था खऱ्या अर्थानं ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांनी वाढवण्याचं KG to PG पर्यंत शिक्षण या ठिकाणी त्यांनी देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आज त्याच क्रीडांगणावरती त्यांचं पार्थिव या ठिकाणी येते, हे दुर्दैवाची गोष्ट आहे. आज प्रत्येक जण हळहळतोय. आपण बघतो हा जनसमुदाय, हा जो महासागर आहे, तो अजितदादांवरती प्रचंड प्रेम करणारा हा महासागर, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळी निराशा दिसते, दुःख दिसते, अतीव दुःखाच्या भावना दिसतात. आपण इथं बघतोय काही या इस्कॉन परिवारातले सदस्य या ठिकाणी भजन गात आहेत आणि संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत, नागरिक आहेत, या ठिकाणी येत आहेत. लोंढ्याच्या लोंढे येत आहेत. एकही राज्याचा कुठलाही कोपरा नाही त्या ठिकाणचा नागरिक या ठिकाणी येत नसेल. पूर्ण काही वेळानंतरच हे जे क्रीडांगण आहे ते खचाखच भरणार आहे. आणि अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली, भावपूर्ण निरोप देण्यासाठी या ठिकाणी हा जनसमुदाय, हा महासागर या ठिकाणी आलेला आहे. तर आपण काही या ठिकाणी महिला भगिनी आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. ताई, काय सांगाल, काय भावना आहेत आपल्या? सगळेजण म्हणतात ना की एक बारामतीचाच नाही तर महाराष्ट्राचाच एक आधारस्तंभ गेला. आणि आम्ही एक इस्कॉन परिवार म्हणून पण आम्ही त्यांना खूप मिस करतो. आणि एक वैद्यकीय क्षेत्रातील आम्ही सर्व वैद्यकीय क्षेत्रातील लोकसुद्धा त्यांना खरंच त्यांचा खूप सपोर्ट असायचा. कधीच कुठल्या गोष्टीचं बॉदरेशन नसायचं. इथं प्रत्येकजण आपापलं कार्य खूप त्यांच्या पर्सनल यांनी करू शकायचे. आणि आमच्या इस्कॉन परिवारासाठी सुद्धा खूप त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते. कधी कुठल्या कार्यक्रमाला हे केले तर खूप आनंदाने हे करायचे, आपण एक चांगला प्रोजेक्ट करूया तिथे, अशी त्यांची एक खूप इच्छा होती. आणि महिलांचं म्हणाला तर महिलांसाठी ना आज एक इथं लॉ अँड ऑर्डर खूप बारामतीमध्ये खूप चांगली आहे, त्यांच्या धाकामुळे, त्यांच्या शिस्तीमुळे. आज रात्रीच्या वेळी सुद्धा महिला बारामतीमध्ये कुठलीही भीती न बाळगता उशीरपर्यंत सुद्धा वावरू शकतात. त्याच्यावरूनच आपण समजू शकतो की अजितदादांमुळे इथे किती महिलांना सुरक्षित भावना होती. आणि कधीही काम घेऊन गेलं तर महिलांना ते खूप रिस्पेक्टफुली ट्रीट करायचे आणि त्यांचं काय काम आहे ते समजून लगेच त्याचा आढावा घेते. आता माझ्याबरोबर उज्ज्वला जाधव मॅडम आहेत. मागच्याच आठवड्यात ताई, तुम्ही काय सांगाल? मागील आठवड्यात 20 तारखेला मी दादांकडे गेले होते आणि त्यांच्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये खूप लोक त्यांच्याकडे होते. पण मी एकटे समोर दिसले की दादांनी अगदी आदरपूर्वक मला जवळ बोलवून घेतलं. समोर उभा राहिले होते मी. दादांनी शेजारच्या कार्यकर्त्याला उठायला सांगितलं आणि मला खुर्ची बसायला दिली. स्वतः शेजारी बसवून घेतलं. माझ्या अडचणी होत्या, माझा प्रश्न होता, तो समजून घेतला. आणि मग मला म्हणाले की उद्या 3 वाजेपर्यंत मी सगळे काम तुमचं मार्गी लावतो, टेन्शन घेऊ नका, तुम्ही घरी जा. मी आहे ह्या शब्दातच आमचं सगळंच विश्व सामावलेलं होतं. आणि आज आम्हाला खूप खूप पूर्ण वाटतंय. आमची स्वतःचीच नाही तर आमच्या मुलाबाळांची, आमच्या नातवंडांची पण आम्हाला काळजी वाटते. शब्द नाहीत आमच्या दुःखाला, आम्हाला व्यक्तच नाही होता येत. आपण काही या ठिकाणी बाकी देखील आपण बघतोय की संपूर्ण राज्यातून आलेला हा जनसमुदाय साश्रुपूर्ण नयनांनी दादांना निरोप देण्यासाठी येणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री, सहकार मंत्री अमित शहा, त्याचबरोबर राज्यातील आणि इतर केंद्रातील महत्त्वाचे मंत्री, महाराष्ट्रातले महत्त्वाचे मंत्री या ठिकाणी काही वेळानंतर दाखल होणार आहेत. प्रचंड बारामतीमध्ये कधीही एवढा पोलीस बंदोबस्त नव्हता. एवढा पोलीस बंदोबस्त बारामतीकरांना पाहायला मिळतोय हे मोठं दुर्दैव आहे. आणि हा पोलीस बंदोबस्त दादांना निरोप देण्यासाठी
या ठिकाणी जनसमुदाय आलेला आहे, त्यासाठी हा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं तर प्रत्येक जण ह्या बारामतीचं जे विद्याप्रतिष्ठान शैक्षणिक संकुल आहे ते बघितल्यानंतर बारामतीतले रस्ते, ते त्या ठिकाणचं झालेलं सुशोभीकरण, एखाद्या देशातल्या महत्वाच्या सिटीमध्ये देखील अशा पद्धतीची डेव्हलपमेंट झाली नसेल, अशी डेव्हलपमेंट या बारामतीमध्ये झालेली पाहून अजितदादांच्या कर्तृत्वाची जी साक्ष आहे ते लोकांना पटते. खरोखर या नेत्याला सलाम असे शब्द अनेकांच्या तोंडातून पाहायला मिळतात. पिंपरी चिंचवडचं जे डेव्हलपमेंट आहे, ते जो तिथला जो कायापालट आहे, त्याचे सर्व जे आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. ज्यावेळेस पिंपरी चिंचवडची सत्ता होती त्यानंतर जे पिंपरी चिंचवडचा झालेला कायापालट आहे, त्या पद्धतीनं त्यानंतर बारामतीचा कायापालट त्यांनी करून दाखवला. बारामती आयडॉल सिटी केली, तिथं काही दिवसांमध्ये होणार, ते त्यांचं स्वप्न होतं, ते स्वप्न त्यांनी जवळजवळ 70 ते 80% पूर्णत्वास आणलं होतं. आज तालुक्याच्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण तालुक्याच्या लेवलला सगळ्यात जास्त रोजगार निर्मिती जर म्हणलं तर बारामतीमध्ये आहे. याचं कारण आहे उपमुख्यमंत्री अजित पवार. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी MIDC बारामतीमध्ये आणली. त्यानंतर खऱ्या अर्थानं बारामतीचा उज्ज्वल भविष्यकाळ सुरू झाला आणि त्या भविष्यकाळाला खऱ्या अर्थानं जे मूर्त स्वरूप रूप द्यायचं काम जे केलं ते उपमुख्यमंत्री अजित पवार. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांना साजेस असं काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्तृत्वावरती करून दाखवलं आणि हा जो संपूर्ण जनसागर दिसतोय, हा त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देणार आहे. काही वेळानंतर दादांना आपण सासरपूर्ण नयनांनी निरोप देणार आहोत. पाहूया आता बाकीचे मान्यवर देखील येत आहेत, त्यांच्याही प्रतिक्रिया आपण घेऊया, नागरिकांशी आपण संवाद साधूया. धन्यवाद. विनोद इंगोलेसह अमोल तोरणे, नवराष्ट्र, बारामती.